समर्थ, घाबरू नकोस. स्वामी आहेत. काळजी सोड, विश्वास ठेव. स्वामी आहेत आपल्या मागे. अगं ऐक ना, आयुष्य कधी कधी इतकं गुंतून जातं ना की काहीच समजत नाही. घराची काळजी, पैशाची चिंता, मुलांचं भविष्य, नात्यांमधले ताण, सगळं एकदम डोक्यावर येतं. रात्री झोप लागत नाही. मनात सारखं विचारांचं वादळ सुरू असतं. तेव्हा एकच गोष्ट आठवायची, आपले स्वामी समर्थ आहेत ना. मग एवढं का घाबरायचं? स्वामी काय मोठमोठे ग्रंथ सांगत नव्हते. ते अगदी साधं बोलायचे. अगदी आपण घरात बोलतो तसं. ते म्हणायचे, अगं भिवू नकोस, मी आहे तुझ्या मागे. आता बघ ना, लहान मुलं चालायला शिकतं तेव्हा आई थोडी दूर उभी असते. मुलं डगमगतं, पडतं, पण आई मागे असते म्हणून ते पुन्हा उभं राहतं. तसंच आपलं आहे. आपण पडतो, चुकतो, रडतो, चुकतो पण स्वामी मागे आहेत म्हणून उभं पुन्हा राहतो. आपण काय करतो माहित आहे? काहीतरी अडचण आली की लगेच घाबरतो. अरे देवा, आता काय होणार म्हणतो. पण स्वामी सांगतात, आधी शांत बस, 2 मिनिट डोळे मिट, माझं नाव घे, मग विचार कर. कारण घाबरलेल्या मनातून कधीच बरोबर निर्णय निघत नाही. शांत मनातून मार्ग दिसतो. स्वामींचा सगळ्यात मोठा सल्ला म्हणजे चिंता सोड. अगं आपण किती चिंता करतो. उद्या काय होईल? पैसे पुरतील का? नोकरी टिकेल का? मुलांचं काय? पण जरा विचार कर, आजपर्यंत किती संकट आली आणि गेली. त्यावेळीही वाटलं होतं आता काही होणार नाही. पण झालं ना सगळं नीट. कारण कुणीतरी आपल्या मागे उभं होतं. तोच तर स्वामी. स्वामी म्हणतात, तुझं काम प्रामाणिकपणे कर, बाकी माझ्यावर सोड. म्हणजे काय? म्हणजे आळशी बसायचं नाही. प्रयत्न करायचे, पण निकालाची भीती मनात ठेवायची नाही. आपण जेवढं करू शकतो तेवढं मनापासून करायचं आणि मग म्हणायचं, स्वामी आता तुमच्यावर आहे. आणखी एक गोष्ट ते नेहमी सांगायचे, अण्णांचा आदर कर. अगं आपल्या घरात कधी कधी भाजी उरते, भात राहतो आणि आपण फेकून देतो. पण स्वामी म्हणतात, अन्न म्हणजे प्रसाद आहे. शक्य असेल तर थोडं बाजूला काढून एखाद्या गरजूवंताला दे. भुकेल्याला दिलेला घास कधी वाया जात नाही. पक्ष्यांना दे, प्राण्यांना दे. त्या घरात समाधान टिकतं. कारण ते वाया नाही जात. ते एखादी पक्षी, प्राणी येऊन खाऊन जातो, पण वाया नाही जात. म्हणून अन्नाचा अपमान होऊ देऊ नको. आणखी एक मोठी गोष्ट म्हणजे अहंकार सोड. थोडं यश मिळालं की आपण बदलतो. बोलण्यात कडवटपणा येतो. पण स्वामी सांगतात, अगं साधं राहा, नम्र राहा. मोठेपणा दाखवायची गरज नाही. जो खाली वागतो त्याच्याकडे सगळे आपोआप येतात. झाडावर फळं आली की ते झाड खाली वागतं ना, तसंच माणूसही. रोज मोठी पूजा नाही केली तरी चालेल, वेळ नसेल तरी चालेल, पण दिवसातून 2 मिनिट तरी मनापासून म्हणा, श्री स्वामी समर्थ. अगदी स्वयंपाक करताना म्हणा, भांडी घासताना म्हणा, धुणी धुताना म्हणा, बसमध्ये बसली असतील तरी मनात म्हणा. नावात खूप ताकद आहे. कधी कधी मन खूप भरून येतं ना, रडू येतं, तेव्हा फक्त नाव घ्या, बघ मन कसं हलकं होतं. स्वामी सांगतात, कोणालाही रिकाम्या हाताने पाठवू नको. दारात कोणी आलं तर किमान पाणी दे, गोड शब्द बोल. दान म्हणजे फक्त पैसा नाही, प्रेम देणं हेही मोठं दान आहे. जे घर देतं त्या घरात कृपा वाढते. आता बघ, आजच आजचं आयुष्य किती धावपळीचं झालंय. सकाळपासून रात्रीपर्यंत पडापड. पण या सगळ्यात मन थकून जातं. म्हणून स्वामींचा सल्ला साधा आहे. थोडा वेळ स्वतःसाठी काढ. शांत बस, देवाचं नाव घे, मनाशी बोल, स्वतःला विचार, मी एवढी का घाबरते? खरंच एवढं मोठं संकट आहे का? आणि मग आठव, स्वामी आहेत. कधी कधी आपल्याला वाटतं, देवाने माझ्याकडे लक्ष दिलं नाही. पण खरं सांगू, देव आपल्याला अडचणीत टाकत नाही, तो आपल्याला मजबूत बनवत असतो. जसं आई मुलाला चालायला शिकवते तसं. जर ती कायम हात धरून ठेवली तर मूल कधीच चालणार नाही. मूल चालायला शिकणारच नाही. थोडं सोडलं म्हणून ते शिकतं. तसंच स्वामी आपल्याला शिकवत असतात. म्हणून आजपासून एक ठरवूया,
काहीही झालं तरी आधी घाबरायचं नाही. आधी नाव घ्यायचं, मग विचार करायचा. अन्न वाया घालवायचं नाही, कोणाचं वाईट करायचं नाही, कोणाचा विचारही करायचा नाही. शक्य तितकी मदत करायची आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे विश्वास ठेवायचा. कारण कारण अगं खरंच सांगते, आयुष्यात पैसा येईल जाईल, लोक येतील जातील, पण स्वामीचं नाव कायम राहील. जेव्हा सगळे सोडून जातात तेव्हा देव सोडत नाही. म्हणून काळजी करू नकोस. तुझं रडणं त्यांना दिसतं, तुझी धडपड त्यांना कळते आणि योग्य वेळी ते मार्ग काढतात. आज रात्री झोपण्याआधी फक्त एवढंच म्हण, स्वामी मी थकले आहे, पण मला माहीत आहे तुम्ही आहात माझ्या मागे. मला धैर्य द्या. माझ्या मनाला, माझ्या घराला शांती द्या आणि माझ्या मनाला विश्वास द्या. रात्री झोपण्याआधी स्वतःच्या मनाला शांत करून एकदा आपल्या हृदयावरती हात ठेवून श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ असा मंद आवाजात त्या बसल्या ठिकाणी जप करा आणि नंतर आता मी स्वामी झोपेला जात आहे सांगा. 1 मिनिटासाठी हा उपाय करा आणि नक्कीच असे जाणवेल की स्वामी आपल्या डोक्यावरती हात ठेवून असं वाटतील की उशी म्हणजेच स्वामींचा हात आहे आणि आपल्या डोक्यांवरती स्वामी नीटपणे हात उंजळवत आहे आणि आपल्याला झोपी घालवत आहे असे वाटतील. आज रात्री झोपण्याआधी हा उपाय नक्की करून बघा. स्वामी अगदी आपल्या जवळ आहे, आपल्याला विश्वास देत आहे, आपल्याला समाधान देत आहे, शांती देत आहे आणि स्वामी आपल्याला झोपी घालत आहे. जेवढे थकवे असेल दिवसभराचे तो थकवा नक्कीच निघून जातील. बघ हळूहळू सगळं बदलायला लागेल. परिस्थिती कदाचित लगेच बदलणार नाही, पण तुझं मन बदलेल आणि मन बदललं की जग बदलल्यासारखं वाटतं. हा उपाय रात्री झोपण्याच्या आधी एकदा नक्कीच करून बघा. म्हणून पुन्हा एकदा सांगते, अगं घाबरू नको. स्वामी आहेत, ते आपल्याला कधीच एकटं सोडत नाहीत. स्वामी नेहमीच आपल्या बाळाला कुशीत ठेवत असतात. बस कुशीत असल्यासारखेच जाणवेल. एकदा रोज हा उपाय करून बघा. स्वामी आपल्या जवळच आहे. स्वामी माणसातच आहे. स्वामी दूर नाही आहे. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. हे वाक्य कधी विसरू नका. कारण स्वामी आपल्या जवळ आहे, आपल्या सोबतीला स्वामी आहे. शुभ गुरुवार. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.